नमस्कार. आज आपण बेसन पिठाचे पुऱ्या लाटून लाडू बनवणार आहोत. हे लाडू अतिशय खमंग लागतात. अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे लाडू बनवणार आहोत. अर्धा किलो बेसन पिठाचे मी इथे हे लाडू बनवलेत. त्यासाठी योग्य प्रमाण आणि साहित्य मी इथे सांगितलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे बेसन पीठ घेतलंय आणि हे वजनी अर्धा किलो बेसन पीठ आहे. आपण हे वाटीने मोजून घेऊया. आणि हे घरच्या डाळीचं बेसन पीठ आहे. आपल्याला इथे विकतचं बेसन पीठ घ्यायचं नाहीये, ते जास्त बारीक असतं. मी इथे डाळीचं दळून आणलंय हे गिरणीवरून. आणि ह्या वाटीने आपण हे पीठ मोजून घेऊया. मी इथे वजनी आणि वाटीचं दोन्ही प्रमाण तुम्हाला इथे सांगितलं आहे. आणि मी इथे या वाटीने हे पहा अशा पद्धतीने हलकंसं दाबून वाटी भरून पीठ घेतलंय. इथे आपल्याला हे पहा 2 वाट्या, 3, 4 आणि ह्या 5 वाट्या पीठ भरलंय हे. यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल टाकायचं आहे आणि चिमूटभर मीठ घालायचं आहे. कोणताही गोडाचा पदार्थ असला तर त्यामध्ये मीठ घातलं तर चव अजूनच छान लागते. आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ छान असं घट्ट भिजून घ्यायचं आहे. आपण नेहमीच कणिक मळतो त्यापेक्षा जास्त घट्ट मळायचं आहे आपल्याला हे पीठ. आणि यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ छान असं घट्टसर भिजून घ्यायचं आहे. पिठामध्ये एकदम पाणी टाकू नका, नाहीतर पीठ पातळ होईल. आपण कणिक भिजवतो त्यापेक्षा जास्त घट्ट भिजवायचं आहे. हे पहा मी इथे हे पीठ अशा पद्धतीने छान असं घट्टसर मळून घेते. आणि इथे आपलं हे पीठ छान असं मळून झालंय. तुम्ही बघू शकता. मी इथे हे पीठ एकदम मस्त असं मऊसर मळून घेतलंय. आणि आपल्याला या पद्धतीचं पीठ मळून घ्यायचं आहे. हे पहा इथे आपलं हे पीठ मळून झालंय. आणि आपल्याला याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्यात. तर एकसारखे गोळे करून घ्यायचेत आपल्याला याचे. हे पहा या साईजचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत. हे बघा. आणि आपल्याला ह्या पुऱ्या तेल लावून लाटून घ्यायच्या. हे पहा मी इथे पिठाचे गोळे करून घेतलेत. आणि आपल्याला हे लाटून घ्यायचे आहेत, तेल लावून लाटायचे आहेत. आणि आपल्याला हे लाटताना जास्त पातळ लाटायचे नाहीये, थोडेसे जाडसरच लाटायचे आहेत. हे पहा या पद्धतीने आपल्याला या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. मी इथे राहिलेल्या पुऱ्या सगळ्या लाटून घेणार आहे या पद्धतीनेच. फक्त पुऱ्या लाटताना जास्त पातळ लाटायचे नाहीयेत. हे पहा इथे आपल्या या पुऱ्या लाटून झाल्यात. आणि आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत. तेल देखील आपलं तापलेलं आहे. तेल जास्त कडकडीत तापवायचं नाहीये, मीडियम तापवायचं आहे. तेलामध्ये थोडासा छोटा गोळा सोडून बघूया तेल आपलं व्यवस्थित तापलंय की नाही. हे पहा इथे आपलं तेल अगदी व्यवस्थित तापलंय, जास्त कडक तापलेलं नाहीये, मध्यम तापून घेतलंय आपण तेल. यामध्ये आपण पुऱ्या सोडून तळून घेऊया. आणि आपल्याला ह्या पुऱ्या छान अशा लो टू मीडियम गॅसवरती तळून घ्यायच्या आहेत. हलक्या गुलाबी रंगावरती तळून घ्यायचे आहेत. तेल जास्त कडकडीत तापवायचं नाहीये, नाहीतर तेलामध्ये पुरी सोडल्यानंतर ती जास्त लालसर होते आणि आतून कच्ची राहू शकते आणि लाडू करपट लागू शकतात. हे पहा इथे आपल्याला लो टू मीडियम गॅसवरतीच या पुऱ्या छान अशा हलक्या गुलाबी रंगावरती तळून घ्यायच्या आहेत. आणि जर पुरी कच्ची राहिली तर लाडू खाताना खमंग लागत नाही, पिठळ लागतो. हे पहा इथे आपण हलक्या गुलाबी रंगावरती या पुऱ्या तळून घेतल्यात. राहिलेल्या पुऱ्या मी याच पद्धतीने तळून घेणार आहे.
हे पहा, लो टू मिडियम गॅसवरतीच आपल्याला ह्या पुऱ्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत. आणि अशा पद्धतीने जर लाडू बनवले तर ते अतिशय खमंग लागतात आणि खूप मस्त चविष्ट होतात. मी तुम्हाला इथे एक टिप्स सांगितली आहे. पुऱ्या तळताना त्या हलक्या गुलाबी रंगावरती तळायच्यात आणि मीडियम गॅसवरती तळायच्यात, म्हणजे त्या कच्च्या राहत नाहीत आणि लाडू चवीला खमंग लागतो. आणि जास्त लालसर तळल्या तर करपट लागू शकतात. हे पहा, इथे आपली ही पुरी छान अशी हलक्या गुलाबी रंगावरती तळून झाली आहे आणि राहिलेल्या पुऱ्या आपण याच पद्धतीने मीडियम गॅसवर हलक्या गुलाबी रंगावरती आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. हे पहा, इथे आपल्या सगळ्या पुऱ्या तळून झाल्यात आणि आपल्याला या चुरून घ्यायच्या आहेत. आणि चुरून झाल्यानंतर आपण ह्या मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. हे पहा, मी इथे या सगळ्या पुऱ्या हाताने चुरून घेतल्यात आणि मिक्सरचं भांडं घेतलं आहे. यामध्ये आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे, छान असं बारीक फिरवून घ्यायचं आहे. यामध्ये कुठलाही जाडसर कण राहिला नाही पाहिजे. मी इथे हे मिक्सरला फिरवून घेतलं आहे. हे पहा, या पद्धतीने आपल्याला हे मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही हे चाळणीने देखील चाळून घेऊ शकता. आणि मी इथे हे सगळ्या पुऱ्यांचा चुरा मिक्सरला अशा पद्धतीने बारीक फिरवून घेतला आहे. हे बघा. आणि आपल्याला लाडू बनवण्यासाठी पाक बनवून घ्यायचा आहे. आपण ज्या वाटीने बेसन पीठ मोजून घेतलं आहे त्या वाटीने इथे आपण साखर घालणार आहोत. 5 वाट्या बेसन पीठ होतं, त्यासाठी आपल्याला इथे 5 वाट्या साखर घ्यायची आहे. साखर घेताना सपाट वाटी घ्यायची आहे. हे पहा, 2 वाट्या, 3 आणि हे 4. हे पहा, 5 सपाट वाट्या मी साखर घेतली आहे. यामध्ये आपल्याला 1.5 वाटी पाणी घालायचं आहे आणि साखर विरघळेपर्यंत मिक्स करत राहायचं आहे. गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि आपल्याला हे साखर विरघळेपर्यंत मिक्स करायचं आहे असं एकसारखं. ज्या वाटीने आपण बेसन घेतलं होतं त्याच वाटीने साखर घेतलेली आहे आणि हे सतत हलवत आपल्याला साखर वितळून घ्यायची आहे. हे पहा, इथे आपली साखर छान अशी वितळली आहे. गॅस कमी करायचा आहे आणि आपल्याला याचा एकतारी पाक बनवून घ्यायचा आहे. आणि इथे आपल्याला हे अधूनमधून हलवत पाक बनवून घ्यायचा आहे. हे पहा, असं पाक बनवताना सारखं मिक्स करत राहायचं आहे. हे पहा, इथे आपला पाकाचं प्रमाण थोडंसं कमी झालं आहे आणि चिकट दिसतोय. आपण बघूया पाक झालाय की नाही. हे पहा, इथे आपल्याला अशा पद्धतीने 2 बोटाच्या चिमटीमध्ये धरून थोडंसं चोळून बघायचं आहे तार तयार झाली की नाही, ते पाक आपला तयार झाला आहे की नाही. अशा पद्धतीने जर एक तार दिसत असेल तर समजायचं की आपला पाक तयार आहे. हे पहा, एक तार दिसते आणि ही तार लगेच तुटली नाही पाहिजे. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला तार बघायची आहे. हे पहा, तुम्ही अशा पद्धतीने देखील तार बघू शकता. एका चमच्यावरती घ्यायचं आहे आणि असं टाकून बघायचं आहे. हे पहा, एक एक तार अशा पद्धतीने सुटते आणि इथे आपला हा पाक तयार आहे. गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये आपल्याला चिमूटभर खाण्याचा रंग घालायचा आहे, म्हणजे आपल्या लाडूला छान असा रंग येईल, पिवळसर. आणि इथे आपल्याला लाडवाच्या पिठामध्ये वेलची पूड घालायची आहे आणि हे एका दुसऱ्या भांड्यामध्ये मी काढून घेतलं आहे. यामध्ये आपल्याला पाक घालून घ्यायचा आहे आणि हे मिक्स करायचं आहे व्यवस्थित असं. हे पहा, मी इथे 2 ते 3 वेळा करून हा पाक या मिश्रणामध्ये घातलेला आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे.
हे पहा, मी पूर्ण पाक यामध्ये घालून घेतलाय आणि याचे आपल्याला लाडू वळायचे आहेत, पण लगेच वळायचे नाही आहेत. लगेच जर वळले तर लाडू व्यवस्थित होत नाही. आपण हे 5 ते 6 तासासाठी असंच ठेवून देणार आहोत आणि नंतर याचे लाडू वळायचे आहेत. हे पहा, 5 ते 6 तास झालेले आहेत आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाक असा व्यवस्थित या मिश्रणामध्ये मुरलाय. हे पहा, या पद्धतीने आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे आहेत. बेसन पिठाचे लाडू वळायला अगदी सोपे आहेत, सहज वळले जातात. हे पहा, आपलं हे मिश्रण बऱ्यापैकी कोरडं झालं आहे. मिश्रण जर थोडंसं ओलसर असेल तर लाडू वळल्यानंतर ते खाली तळाला बसतात. हे पहा, इथे आपला हा लाडू वळून तयार आहे. राहिलेले लाडू आपल्याला अशा पद्धतीने वळून घ्यायचे आहेत आणि इथे आपले मस्त असे तोंडात टाकताच विरघळतील असे बेसनाचे लाडू तयार आहेत. हे पहा, एकदम मस्त झालेत. हे पहा, इथे आपले मस्त असे बेसनाचे खमंग लाडू तयार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.